सध्याच्या काळात कदाचित समजेल नाही तर न समजेल. हातात हात घालूनच येतात, तर आता समजायचं कसं काय, म्हणजे अवघडच आहे. पुढे डोक्यावर बस, समजून घ्या पुढचं. हातात हात, आता काय समजत आहे, पूर्वीचा दृष्टांत हा. मग लहान असायचं, काय ग तुझा कुठचा, तो जांभळा शर्टवाला नाही, तो काळी टोपी घातलाय तो नाही, अगं तो पिवळा शर्ट घातलाय तो नाही, अगं तो कोट घातलाय तो नाही, त्याच्या पलीकडे बसलाय तो हाफ शर्टवाला. काय कळलं का नाही आता? आता ब्रह्म कळलं ना? काय हा नाही हा नाही हा नाही हा नाही, त्याच्याजवळ आला. मग मैत्रिणींना न सांगता सुद्धा कळलं की हा. तसं तुम्हाला आता मी प्रवचन बंद करून सुद्धा कळायला पाहिजे हा. दृष्टांत कळला का? याच्याकरता पूर्वीची सुद्धा माहिती लागते. 700 वर्षापूर्वीचा अमृत अनुभव आहे. अगं तुझा कोणता, अरे तो ये इकडे रे, ही नवऱ्याला हाक मारते ती. तुम्हाला काय वाटतं गाड्याबिड्याला हाक मारते काय? अरे मी तुला हाक मारते आणि बावळट सारखा तिकडे काय बघतोस? सध्या एकही पोरगी अशी नाही की आपल्या नवऱ्याला बावळट म्हणत नाही. भाग्यवान नवरे, भाग्यवान बायका. आमच्या बायका मनातून जरी आम्हाला म्हणत असल्या तरी अजून तोंडावरून बोलत नाहीत, एवढं तरी आमचं भाग्य. मनातून म्हणत नाही असं मी म्हणणार नाही, तुम्हीही म्हणू नका आणि उगीच भ्रमात राहू नका. हां, पण तोंडावर तर म्हणत नाही ना तिथे तरी. तसं दाखवायची पाळी, गप्प बसल्या बरोबर कळलं. तसं ब्रह्माला काय सांगू, सत जांभळा पिवळा अमका तमका. हां, मौन तिथे बसल्याबरोबर जी ती लाजली मुरका मारल्यावर कळलं हा. हां, तसं कालच प्रमाण दिलं तुम्हाला. सच्चिदानंदाचं दर्शन घ्यायचं असेल तर पंढरपूरला चला. हागे पहा विटे उभा सच्चिदानंदाचा गाभा, हागे पहा विटे उभा. सच्चिदानंदाचा गाभा विटेवर कटावर कर ठेवून उभा आहे. बस बस. आणि हेही बौद्धरूप आहे, इथे मौनच आहे, काहीच बोलत नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे. तिथे बोलायचं नाही शब्दाचा अर्थ. आत्म्याची असदा योगाने पूर्व अवस्था, सदाधिकाच्या योगाने उत्तर अवस्था सांगायची नाही. मौन मौन. नाना मुख मुखाहुनी तैसे सच्चिदानंद चोखटा, दावनिया दृश्या द्रष्टा तिने पद लागती वाटा मौनाचिया. एकदा दाखवल्यानंतर तिन्हीच्या ठिकाणी गेले. दृश्य द्रष्टा दर्शन सगळं संपून गेलं. असत आता पुन्हा पुन्हा तेच येत आहे. पण पुन्हा आयला अशाला सांगा, असदाच्या सापेक्ष अमक्याच्या सापेक्ष तमक्याच्या सापेक्ष. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराजांनी असं पुन्हा पुन्हा का सांगितलं? पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी, कारण हा ठासून ठासून विषय तुमच्या डोक्यात आणायचा आहे. जे जे बोलिजे ते ते नव्हे, होय ते नव्हे बोलावे. आत्ता तर दृष्टांत आला का लक्षात? जे जे बोलिजे ते ते नव्हे. जे जे जांभळ्या सदऱ्यातला, जे जे बोलिजे ते ते नव्हे. पिवळ्या सदऱ्यातला, जे जे बोलिजे ते ते नव्हे. टोपी घातलेला, जे जे बोले ते ते होय ते तव न बोलवे. काय किती सुंदर दृष्टांत आला बघा. होय ते तव, होय ते. बोलायची गरजच नाही, न बोलण्यात कळलं की हाच. सावलीवरी नमववे मविते जैसे. महाराज म्हणाले सच्चिदानंद शब्द वाचक होऊ शकत नाही नव्हे म्हणून जे 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 वर्णन करावे, जे बोलणे येते ते ते आत्मा नव्हे. आहे ते सांगता येत नाही. वस्तूचे स्वरूप शब्दाने प्रतिपादन करवत नाही. शब्दाला मूळ व्याध फुटायचा प्रसंग बस. याचं कशाचीही वर्णन करता येत नाही. म्हणून स्वस्थ बसावं. मुलांच्या ठिकाणी आहे, तुझी तब्येत चांगली आहे, अजून माझी तब्येत चांगली आहे. संध्याकाळी आपण अमृतानुभव ऐकायला जातो आहे. देवाच्या कृपेने अजून पाय चांगले ठेवले, सगळे चांगलं आहे. काल ऐकलं निवांत मौन धरून ऐकतोय, मौन धरून ऐकतोय.
काय निवांत आनंद घेतोय. हां, म्हणून या ठिकाणी कसं इत्यादी दृष्टांते करून फळे बीजाचे निमिसे पुष्प आणिले पुष्प उद्दशे. काय झालं? फळ आल्यानंतर काय आलं? फळ विवूनी फुले सुके, फळ नासे रस पाके, तोही रस उपरवे तृप्ती दोन्ही. फळ विवून, फळातून काय झालं? फुल. फुलातून काय झालं? फुलातून फळ, फळातून रस. बरोबर आहे ना. आणि रस घेतल्यानंतर काय झालं? काय शिल्लक काय राहिलं? तसं ते द्यायचं जे तुम्हाला दिलं शिल्लक काय राहिलं? लिंग कशी आली? फळ पिऊन फुल सुकते. म्हणजे फळ काय करतं? फुल त्याच्यातलं जे काही रस आहे ते घेतं, सुकून जातं. सुकून जातं, पुढे काय आला त्याच्यातून? रस. फळ पिऊनी फुल सुके, फळ नाशे रस पाके, तोही रस उपरवे तृप्तीदानी. मग शेवटी काय निर्माण होते? महाराज म्हणाले वरच्या ओवी स्वतंत्र दृष्टांत दिले. इथे काय म्हणतायत? सांगण्याचा परिणाम तिसराच होण्याचा संभव आहे. यांच्या एकमेकाच्या उत्क्रांती झाली. एकातून एक, एकातून एका, याला काय म्हणतात? उत्क्रांती. काय? दूध, दुधातून दही, दह्यातून लोणी, लोण्यातून तूप, हित काय? उत्क्रांती. हां, तसं फुलातून फळ, फळातून रस, रसातून शेवटी तृप्ती. हे कशा करता सांग? काय घडलं? तेव्हा सत्ताधिकांचा परिपाक ब्रह्म असे सांगावायचं नाही. इथे आता या शब्दातून आम्हाला तुम्हाला ब्रह्म सांगायचं नाही. तिथे गेल्यावर गप्प बसले की आपोआपच त्याची जाणीव तुम्हाला होईल. मौन गा तुझे रासी नाव. काय? मौनातून सांगणं. एक दृष्टांत पूर्वीच्या काळचा. हां, असं होतं पूर्वी. लग्न वगैरे झालं आणि मग ते आले सगळे मुली बिली, तो नवराही आला आणि इकडच्यानी बघितलं नव्हतं अजून कोणी मैत्रिणी वगैरे. मग ती मुलगी लहान, मग सगळे 7-8 जण बसलेले. मग मैत्रिणी आल्या, कुठचा ग तुझा? अगं तुझा कुठचा? दृष्टांत नीट बघा. चांगदेव 65 फार सुंदर उभी आहे. सांगता 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 असे महाराज रंगात आले आणि काय म्हणाले? म्हणजे सांगया तुझी माझी भेटी होणे, जैसी तळ हाता तळी मिठी देणे. संपलं. एकरूपता झाले, शब्द संपले, एकरूपता झाले. बस. काय कळलं? काय असतं? हातात हात घेतल्यानंतर पुढे काही बोलायची गरज नसते. संपलं. त्याला एक छोटीशी गोष्ट सांगतो मस्त. अगदी सगळं सातंचित आनंद एवढं जरा डोकं फोडण्यापेक्षा जरा घरी घेऊन काहीतरी जावं. मस्तपैकी गोष्ट सांग. एक भिकारी रस्त्याने भीक मागत उभा होता. एक श्रीमंत रस्त्याने चालू होता. आता रस्त्याने कोपरे उभे असतात ना, आणि ते हुशार असतात. ते सगळ्याच्या एकदा दोनदा मागे लागतात. तुम्ही जर हालचाल केली नाही तर ते पुढे निघून जातात. पण गाडीत असा नाही तर रस्त्याने असं जरा हालचाल केली की त्याला कळतं काढतंय. काय झालं बाबा? त्याने तो भिकारी असा हात जोडून उभा होता आणि याने काय केलं? त्याला बघितल्याबरोबर असा त्याच्याजवळ आला ना, असा बॅक पॉकेटला हात घातला. बॅक पॉकेटला हात घातल्याबरोबर त्याला जाणवलं की आपली खिशात पाकिट नाही. खिशात पाकिट नाही आणि अतिशय वाईट वाटलं, कारण त्याला आशेला लावला. तो असा करत होता, असा करत होता. त्याला आशेला लावला नाही, अंगावरून गेला असा तर काही प्रश्न नाही, पण आशेला लावलाय आणि आता त्याच्या हातात काही न टाकणं हे बरं नाही. म्हणून त्याजवळ आला, जवळ गेला, त्याच्या हातात हात घेतले. दृष्टांत लक्षात घ्या. त्याच्या हातात हात घेतले आणि म्हणे सांगितलं, हे गड्या रागू नकोस रे, मला काही तुला फसवायचं नव्हतं, पण पाकिट मी घरी विसरलो आणि द्यायला माझ्याकडे काही आज नाही, पण उद्या ना याची दसपट भरपाई करीन. भिकाऱ्याचे डोळे भरून आले. त्यांनी हात असे घेतले, छातीला लावले.
तोंडावून हात फिरवले, असं केलं. तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, पण एकच प्रार्थना करतो, आजपर्यंत या हातामध्ये हजाराची रोट टाकणारा श्रीमंत भेटला, पण हातात हात घेणारा आजपर्यंत कोणीच भेटला नाही. माझ्या हातात हात कोणीच घेतले नाही. भिकारी म्हणून 2 फुटावरून उंचीवरून हजाराची नोट टाकली, पण आज तू पहिला भेटलास की हातात हात घेतलास, त्याच्यातच तुझी उंची कळली. तेव्हा कृपा करून माझ्या हातात कधी काही टाकू नकोस, पण जाता येता माझा हात हातात घ्या. तसं आत्तापर्यंत हातात हात घेणारे कोणीच भेटलेले नव्हते. ज्ञानोबरायाच्या रूपाने तुमच्या आमच्या हातात हात घेणारा मायबाप भेटला आणि आमचं जीवन कृतार्थ झालं. मौन मौन मौन. लक्षात ठेवा, मौन शब्दाचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून मला वाटलं ते तुमचा कर्तेपणा संपणं हेच मौन आहे. मौन शब्दाचा अर्थ काय? बघा, कोणी असू दे, इथे प्रत्येकाला वाटतं मी करतो म्हणून होतंय, हेच तोंड उघडणं. आणि मी करत नाही त्याच्या सत्तेने घडतंय, तो करतोय म्हटलं की तुमचं मौन झालं. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन. कसं सुरू आहे आतमध्ये? मौन. कर्तेपणा स्वतःकडे घेतलं की तोंड उघडलं, कर्तेपणा त्याच्यावर सोपवलं की तुमचं मौन झालं, संपलं तुमचं अस्तित्व. काय घरात पुरुष नव्हते म्हणून बाई होती, म्हणून ती आपली बोलत होती अमकं तमकं तमकं. ही आल्यावर ती आतमध्ये गेली. निघताना त्यांनी हाक मारली, अहो काय वहिनी मगाशी जे आतमध्ये गेला, अहो माझं कामच संपलं ते आल्यानंतर. काय ते आल्यानंतर माझं कामच काय? तसं ते आले नव्हते तिथपर्यंत सच्चिद आनंद. आता ते आल्यानंतर मला बोलायची गरजच नाही, संपलं, बोलणं संपलं. कशाकरता मी मध्ये लुडबुड करू? हे बघा, माझं काय काम होतं ते येत नव्हते म्हणून तुम्हाला ऑकवर्ड वाटू नये म्हणून मी आपलं तुमच्याशी गप्पा मारतो. पण माझा तुमच्याशी गप्पा मारणं, तुमचं वर्णन करणं, सत्शब्द अमके तमके काहीतरी भाषा बोलणं कामच नाही. तसं या ठिकाणी लक्षात घ्या, महाराज म्हणाले, तैसे सच्चिदानंद चोखटा दावनी दृश्य द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. या लागी दृष्टची झाले दृष्ट, सच्चिदानंद चोखट त्रिपदी लागली वाट मौनाची. तिन्ही पद निघून गेले. प्रत्ययाचे निविलासे स्वरूपी पदत्रय हे उल्हासे. स्वरूपी पदत तेणीची प्रत्यय समरसे. स्वरूप प्रत्यय स्वरूप. परमात्मा कोण आहे? प्रत्यय रूप आहे. प्रत्यय रूप, प्रत्यय प्रतीती, प्रत्ययरूप परमात्मा. तो काय करतो? जगतातून प्रत्ययरूप परमात्मा आपापली प्रतीती घेत असतो. जगतरूपातून कशाची प्रतीती आहे? जगताची आहे. सामान्य माणूस म्हणून जगताची आहे, संत म्हणतील जगताचे नाही. प्रत्ययातून प्रतीती त्या प्रत्ययाचीच आहे. निज ज्ञानाचीच गोडी आहे. गोडी कशाची आहे? वस्तूतून. वस्तूची गोडी आहे का निज ज्ञानाची गोडी आहे? निज ज्ञानाची गोडी आहे. निज ज्ञानाची गोडी आहे कळत नाही म्हणून वस्तूच्या मागे लागतो. आणि निज ज्ञानाची गोडी कळल्यानंतर वस्तू जरी हातात असेल तर तो म्हणेल ही गोडी वस्तूत नाही, ही निज ज्ञानाची आहे. माझं बोलणं कळलं का? जरा दृष्टांत देऊ. चला, बोलता बोलता सुचतं ते एक चांगलं घरामध्ये काहीतरी सुंदर केलं आणि मुलीने आणून दिलं. आणून दिल्यानंतर त्यांनी खाल्लं, वा म्हणला, पण खाताना कळलं हे हिचं नाही. काय लक्षात आलं का नाही? खाताना कळलं, म्हणला छान झालं आहे, आता कशाला मुलीला दुखवा. पण त्याला कळलं ही रुची हिच्या आजची नाही, तिची आहे. तसं जीवाला कळलं ही रुची विषयाची नाही, ही ऋषी मालकाची आहे, ही ऋषी निज ज्ञानाची आहे. नीट समजून तरी घ्या. काय म्हटलं? चाखल्यानंतर कळलं हे तू केलेलं नाहीस. पदार्थ जरी तू आणून दिलेस तरी त्याच्यातली रुची तुझ्या आईच्या आजची आहे. तसं विषयातून जरी गोडी मिळते तरी गोडी आहे ती विषयाची नाही, ती गोडी आहे ती निज ज्ञानाची आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.